हेच तर खासियत आहे भाई गडचिरोली डिस्ट्रिक्टची नाही का भाई. नेचर भाई नेचर इकडे आहे तर गडचिरोली नाही भाई. आता आपण आहो भाई चामोर्शी तालुक्यात. गडचिरोली तालुका आपला गेला भाई. तर काय आता आपण आहो भाई चामोर्शी मध्ये भाई. चामोर्शी गडचिरोली जिल्ह्याचा एक तालुका तो आहे भाई आपला चामोर्शी. चामोर्शी तालुका बी कमी नाही भाई तसा तर नेचर आहे. रस्ता पाय इकडा तुम्ही. ही तर गडचिरोली जिल्ह्याची शान आहे रे. शान आहे गडचिरोली जिल्ह्याची. तर मित्र मंडळींनो तर भाई आता आपण नाही का आता चाललो गावाकड. तर भाई हा कॉलेज बघा भाई. कॉलेज बघा एक वेळा भाई. एकलव्य कॉलेज आहे नाही का सध्या याचं काम चालू आहे. तर भाई आता जाताना भाई तुमच्यासाठी कंटेंट बनवायचा होता म्हणून आता आपण भाई चामोर्शी कडून चाललो भाई. आता येताना आपण आलो भाई तळोदी कुंगाळा कडून आलो भाई. आता चामोर्शी कडून जाऊ भाई. चामोर्शीला एक्सप्लोर करू भाई. एक्सप्लोर चला. तर भाई लोक मोटो लॉगिंग सेटअप मध्ये आलो आपण. आणि सनसेट बघा भाई. सनसेट हेच तर खासियत आहे भाई गडचिरोली डिस्ट्रिक्टची नाही का भाई. नेचर भाई नेचर इकडे आहे तर चला भाई आता जाऊ चामोर्शी. चामोर्शी जाऊ भाई. चामोर्शी एक्सप्लोर करू चला. हा रस्ता भाई नाही का आता मी रेखेगाव कडून चाललो. रेखेगाव भाडबिडी रस्ता भाई एवढा कच्चा आहे भाई. इथून शॉर्टकट भाई. शॉर्टकट रस्ता भाई. हा भाई इंडिया में सब चलता है भाई. इंडिया इज नॉट फॉर बिगनर्स भाई. असं आहे नाही का. चला भाई चला. पहा भाई हा कॉलेजचं काम चालू आहे इकडे भाई. एकलव्य मले बी नाही माहीत भाई. भाऊ सांगला माझा एकलव्य कॉलेज वे म्हणून. भाई कितीतरी दिवसा नाही वर्षानंतर येतो भाई या रस्त्यानं मी. नाही तर भाई एक म्हणजे वर्ष होता भाई जेव्हा मी लहान होतो बसने येत होतो भाई इकडून. आज भाई आपला भाई मोठं लॉगिंग करताय या रस्त्यानं. अलगच फील येत आहे. तुमचं सजेशन तर भाई तेव्हा भाई तुम्ही सजेशन द्याल तर भाई आपला व्लॉग इम्प्रूव्ह होईल. नाही तर नाही भाई. ऑडियन्सला आवडला पाहिजे ना भाई. गडचिरोलीचे मोठे व्लॉगर भाई. भाई सपोर्ट करा नाही का. कोलॅब बी करू भाई. DM करा. माहित नाही भाई. हा म्हणजे अलग भाई एकदम पुरा भाई. कोलॅब करू नाही का पुरा गडचिरोलीला इन्स्पायर करू भाई. मोटो लॉगिंग करून दाखवू भाई गडचिरोली जिल्ह्याले भाई नाही का. इंट्रोड्यूस करून दाखवू भाई गडचिरोली जिल्ह्याले. एक्सप्लोर करू भाई गडचिरोली. असं आहे भाई. आणि एक वेळा सनसेट बघा भाई. सनसेट क्या ही लग रहा है भाई. क्या ही ऑसम. हावे भाई ॲग्रिकल्चर कॉलेज नाही का चामोर्शीचा भाई. चामोर्शी गडचिरोली नाही भाई. आता आपण आहो भाई चामोर्शी तालुक्यात. गडचिरोली तालुका आपला गेला भाई. हे भाई चामोर्शी कृषी महाविद्यालय ज्याला मराठीमध्ये म्हणतात. चला बड्या भाई. ॲग्रिकल्चर कॉलेजचा नाही का प्लेस बढिया आहे भाई. एकदम नेचर मध्ये आहे नाही का. पहा भाई इकडे शेत वगैरे आहेत नाही का. इकडे प्लेस एक नंबर आहे. रापचिक खतरनाक बरं भाई. रस्ता पाय इकडा तुम्ही. ही तर गडचिरोली जिल्ह्याची शान आहे रे. शान आहे गडचिरोली जिल्ह्याची. असा रस्ता गडचिरोली जिल्ह्याची शान आहे. असा रस्ता पाहिल्या म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात आल्या असे समजा तुम्ही. या रस्त्यातून जो चालवला भाई तो कुठून बी चालवू शकते भाई. या रस्त्यात जो चालवला ना तो आहे भाई प्रो रायडर. हायवे मध्ये तर कोणी बी चालवते भाई. अशा रस्त्यातून चालवणे म्हणजे हा गाडीच लागते भाई. गाडीच हिम्मत चाहिए भाई. ये राइडर लोगों को ही पता है भाई सिर्फ. और भाई किसके पास कौन सी गाड़ी है वो कमेंट में बताओ भाई. नहीं क्या मैं भी देखना चाहता हूँ भाई मेरे ऑडियंस के पास कौन सी बाइक है तो देखेंगे भाई. मेरे पास तो भाई है HF डिलक्स भाई. HF डिलक्स और ये पापा की बाइक है भाई जिसका नाम है SP 125. ज़्यादातर इससे ही व्लॉग बनाता हूँ भाई अभी तो फिलहाल. फिर
अगर गढ़चिरौली शिफ्ट होऊंगा तो भाई अपने स्पेक्टर पे ब्लॉग बनाऊंगा, ठीक है? ऐसा है भाई ये साहब. चामोर्शी तालुका भी कमी नाही आहे भाई, तसा तर नेचर आहे नाही का. गडचिरोली जिल्हा म्हणजे नेचर म्हणजे तर पहा भाई. इकडे इकडे कोणता रोड जाते? तर इकडे जाते भाई, हा आहे भाई चामोर्शी टू घोट रस्ता. आता आपण चाललो भाई चामोर्शी आणि इकडे मागे आहे, हा मागे जो दिसतोय मागे आहे भाई घोट नाही का. आता आपल्याला जायचं आहे चामोर्शी. चामोर्शीवरून आपल्याला जायचं आहे पोटेगावकडे, कारण की आपला गाव पोटेगावकडे आहे नाही का. आता चला. चामोर्शी मध्ये मोटो ब्लॉगर आहेत का? कमेंट मध्ये सांगा बरं. पाहू नाही का गडचिरोली मध्ये मोटो ब्लॉगर तेवढा बी माहित नाही मला. आता चामोर्शी मध्ये मोटो ब्लॉगर आहेत का भाई? कमेंट मध्ये सांगा भाई. DM करा मला नाही का. एक ग्रुप बनव भाई, गडचिरोली डिस्ट्रिक्टचे जे रायडर आहेत मोटो ब्लॉगर, त्यांचा एक ग्रुप बनवू नाही का आपण. गाईज मी कितीतरी वर्षानंतर नाही का चामोर्शीला आलो भाई. एकदम अलगच फील येऊन राहिला भाई आपल्याला नाही का. लहानपणी येत होतो मी एकदमच, जेव्हा मी 7वी 8वीत होतो तेव्हा येत होतो. आता भाई खूप वर्षानंतर आलो इकडे. असं आहे भाई. तर काय जाता आपण भाई चामोर्शी मध्ये भाई. चामोर्शी ही आहे भाई, चामोर्शी नाही का गडचिरोली जिल्ह्याचा एक तालुका, तो आहे भाई आपला चामोर्शी. तर चला भाई. इकडे कोणाकडे अहेरी साईड जाते का? आष्टी. तर हा भाई, हा आहे भाई आष्टी रोड नाही का. इकडे आहे भाई आष्टी आपला. थोडा मागे बी पाहायला जावं लागते भाई तुमच्यासाठी. ब्लॉगच बनवीन तर नाही का मागच्या येऊन ठोकून दिलो आहे मला नाही का. थोडा आरामात जावं लागेल तुम्हाला, थोडा व्ह्यू दाखवा लागेल भाई चामोर्शीचा. नाही तर तुम्हीच म्हणाला मग भाई नाही व्ह्यू नाही दाखवला म्हणून. कोणाकडे आता इकडे राईट भाई. मला रस्ता बी नाही माहित आहे भाई बहुत वर्षानंतर आलो का नाही, तर रस्ता बी नाही माहित भाई मला. आता याच साईड चलो भाई चामोर्शी. ये भाई लोग चामोर्शी भाई दिसत तर गडचिरोली सारखाच आहे भाई. हा जो रस्ता आहे ना, मला चामोर्शी रोड सारखा फील येऊन राहिला गडचिरोलीचा नाही का. चामोर्शी मध्ये आहोत पण चामोर्शी रोड आहे जो गडचिरोलीचा, याच्यासारखा फील येऊन राहिला भाई हा रस्ता. चला भाई आता. भाई आपल्याला RTO वाले जर पकडले ना या चामोर्शी मध्ये, लागले भाई आमचे, कारण की गाडी पप्पाच्या नावानं आहे. वरून आपली एज बी नाही आहे भाई 18+ बी नाही भाई. आपण पहा भाई आपला भाई 18+ बी नाही आहे भाई, तरी बी आपल्यासाठी मोठं व्लॉग बनवत आहे भाई. हिम्मतची गोष्ट आहे नाही का. हिम्मत चाहिए भाई, दम चाहिए, दम जो आपके भाई ने लिया भाई. सो सपोर्ट दिखाओ भाई, सपोर्ट. और ये भाई इधर है भाई बस स्टॉप. लोगों के रिएक्शन देखो भाई. तर पोट्ट्यांनो आता आपण इकडे आलो होतो चामोर्शीच्या इकडे मच्छी मार्केटमध्ये भाई नाही का, नॉनव्हेज मार्केट आहे. तर घरी आता मच्छी घेऊन चाललो आपण. पहा भाई मच्छी आज घरी जोरदार आहे भाई आपल्या जोरदार आहे, कारण रविवारी कोणाकोणाच्या घरी जोरदार राहते. तेच आमच्या इथे भाई 3-4 महिन्यातून एकदा राहते नाही का. आता कोणाकोणाच्या इथं हर रविवारी दररोज राहते ते सांगा मला.
पहा भाई आता गाडीची प्रॉब्लेम पहा भाई. हे गिअर काढत आहो भाई तरी नाही का इकडे नाव नाही येत आहे ना गिअरचा. हा आता आला भाई. चला भाई. चला भाई आपला आता आपण जाऊ आपल्या गावाच्या मार्गाला भाई. हाच होता भाई आपला चामोर्शीचा ब्लॉग. बनवलो असतो भाई ब्लॉग तसं बी काही नाही. पण आता वाजले भाई 6:30 आणि आपला गाव आपल्या घरचे आहेत भाई एकदम स्ट्रिक्ट नाही का. तर भाई घरी गेल्यावर मग चांगली घेते तर मग झडती. त्याच्यामुळे भाई लवकर जावं लागते आपल्याला. एक रील पाहिलं ना काहीच पापाचा फोन आल्यावर भगवत नेते गाडी तसावाला सीन आहे भाई आमच्या घरी नाही का. कारण आमचे पप्पा आहेत ATM आणि ATM ची ऐका लागते. नाही जर ऐकला तर खतम भाई. ATM म्हणलो. ATM आहेत भाई आपले पप्पाजी. हा थोडा डर के रहना पडता भाई साहब. चलो भाई आता जाऊ भाई आपल्या गावाकडे. हाच होता भाई आपला चामोर्शीचा ब्लॉग नाही का भाई. बनवलो होतो मच्छी मार्केट मध्ये चांगला कंटेंट तुमच्यासाठी. बरं का सांगू भाई नाही का आयफोनची प्रॉब्लेम असते आहे भाई. स्टोरेज लवकर फुल होते त्याच्यामुळे भाई कंटेंट नाही का तेवढा बी बनवलं होतं भाई तुमच्यासाठी. तर काही नाही भाई चामोर्शी दाखवलं भाई. आपला भाई चामोर्शी आला होता तर भाई असंच फिरेन भाई नाही का सपोर्ट दाखवा. तर चला भाई आता गावला जाऊ आपण. व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे का पाहू द्या बरं एक वेळा. हा होत आहे भाई. मगाशी भाई एकदम नाही का नोटिफिकेशन आला होता आयफोन स्टोरेज फुलचा. पण माझी काही लक्षात म्हणजे माझा काही लक्ष नव्हता भाई त्याच्याकडे. तर त्याच्यामुळे मी बोलतच होतो भाई. मच्छी मार्केट गेल्यावर मग पाहतो तर आयफोन स्टोरेज फुल. तर त्याच्यामुळे भाई आपली मेहनत चालली गेली. आणि हा आहे भाई चामोर्शीचा लॉन भाई सेलिब्रेशन हॉल जो काही असेल तो. चला भाई आता जाऊ भाई. बरं गाडीचा काही नाही समजत आहे भाई. दिवसा ठीक होता भाई. दिवसा नाही का टेम्परेचर थोडा जास्ती राहते. आज तापमान बी थोडा जास्ती होता एकदम. तर त्याच्यामुळे ठीक होता भाई तो रिझन. पण आता भाई आता पूर्ण क्लायमेट पुरा चेंज आहे भाई. थोडा नाही का थंड आहे भाई वातावरण. तरी बी भाई हे गाडी पाप आहे अशी करताय. असं आहे भाई. हे प्रॉब्लेम काय आहे भाई ते समजत नाही. तर हा होता भाई चामोर्शीचा ब्लॉग. जो काही दाखवू शकलो तो दाखवलो भाई. आता तेवढा काही होऊ शकला तेवढा बनवलो भाई. कारण की आता गावाकडे जायची वेळ बी झाली आहे. टाइम पहा भाई. टाइम नाही का अभि 6:37 झालेले आहेत. त्याच्यामुळे भाई आता व्हिडिओ मध्ये थोडा ब्राईट दिसत असेल भाई. थोडा व्ह्यू नाही का बरं तरी बी आहे भाई. थोडा गावाकडे जातले आता अर्धा घंटा तर लागेल जवळपास. अर्धा घंटाच्या वर बी लागू शकते. कारण गाडी पहा गाडी आपली अशी करताय पहा. पेट्रोल बी फुल आहे भाई. पेट्रोल बी फुल आहे तरी बी गाडी अशी करताय. का रिझन आहे बघा. होंडा SP 125 आहे भाई. काय रिझन आहे काही समजत नाही भाई. असे झटके मारत आहे. झटके एकदम झटके देतच आहे भाई. आणि आरपीएम जेव्हा लो करतो भाई हे पहा. हा आरपीएम लो आहे झटके नाही देत आहे भाई. जसा आरपीएम हाय करतो भाई पहा. काय प्रॉब्लेम आहे मला कमेंट मध्ये सांगा नाही का. आता तेवढं ठीक आहे भाई. इंजिन बी हिटअप नाही आहे भाई. आता म्हणजे संध्याकाळची वेळ आहे. गाडी बी दिवसभर थांबूनच होती भाई. सावलीतच होती. माहित नाही भाई काय अडचण आहे तर ते सांगा भाई नाही का. जर मित्र मंडळींनो तर आता आपण पोहोचलो भाई व्हिडिओच्या एंड मध्ये. आणि भाई मी जेवढा काही तुम्हाला चामोर्शी दाखवू शकलो भाई तेवढा दाखवलो नाही का. आता गावाकडे जायची वेळ बी झाली आहे त्याच्यामुळे बनवलो नाही भाई व्लॉग तेवढा. बनवा भाई असाच भाई सपोर्ट दाखवा भाई. तुमच्यासाठी बहुत चांगला कंटेंट बनवेन. तर भाई मिळते भाई नेक्स्ट व्लॉग में भाई. भेटून पुढच्या व्लॉग मध्ये मस्त पैकी एकदम. तर भाई असाच कीप सपोर्टिंग भाई. इट्स MS33 मोटो व्लॉगर गाइस. चलो.